महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी प्रतीक मांगडे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये। आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता आपली गणेश गल्लीची जी सर्वात पहिली 22 फुटाची मूर्ती कमळातली तीच आहे। आणि आज इथे कार्यशाळेतून खास ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे आज पुन्हा मी लालबागला आलो आहे तुम्हाला घेऊन। आणि लालबागलाच आल्यावरती एक गणपतीचा माहोल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वेगळं काय सांगायची गरज नाही। आणि ते आज यायचं कारण असं की चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजन आहे जो सध्याच्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होतो। आणि मी पहिल्यांदा तो शूट करायला आलो आहे। आणि माझ्यासोबत अजून माझे 2 मित्र आहेत आणि एक भाऊ आहे, तर मग त्यांच्यासोबत मी आज तो ब्लॉग आणि चिंचपोकळीचं पाठपूजन सोहळा एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला माझ्या थ्रू तो दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा। आणि आजचा आपला पाठपूजन सोहळ्याचा सिरीज 3 म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं आपण गणपतीचे सिरीज पाठपूजन आणि आगमन करतोय, तर हा पाठपूजन 3रा सोहळा आहे आपला। तर हा ब्लॉग आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीची मंडपची जायला निघालो आहे। आणि माझ्यासोबत तुम्हाला बोललो ना की इथे अक्षित आहे जो आपला गणेश गल्लीच्या ब्लॉगमध्ये होता हात मोडक्या, त्याचा हात त्याचं प्लास्टर काढलं आहे, तर आज कसं नसेल सांगता येत नाही। आणि इकडे आमचा मेन माणूस, प्लीज सर थोडंसं आमच्या फुटेज द्या थोडीशी। तर हा माझा भाऊ म्हणजे वैभव रोकडे, ह्याने यूट्यूबमध्ये यायला मला जी मदत केली ना ती कोणीच केली नसेल। आणि एडिटिंगपासून सगळ्या गोष्टी ह्याने सांगितल्या। तर हा आमचा पडद्यामागचा कलाकार आणि माझं काय बॅकबोन, जे आपले फॅमिली मेंबरला बॅकबोन असतो ना, तो आपला हा भाऊ आहे। तर आपण आता इथून निघालो आहे। तिकडे क्राऊड एवढा क्राऊड आहे ना, म्हणजे कसं शूट करायचं ते आता मला सुचत पण नाही। आणि ह्या दोघांचं वेगळंच काय चाललं आहे इकडे। वैभव सर थोडंसं आमच्या ह्याच्यात थोडं तुमचे 2 शब्द टाका ना काहीतरी। ब्लॉग टायमिंग मस्त केलाय, आम्हाला इंट्रो करताना मोनवायला पाहिजे होती, थोडा आमचा सिनेमॅटिक व्ह्यू मस्त आला असता। म्हणजे ब्लॉगमध्ये त्यांना घेतलंय ते महत्त्वाचं नाही, त्यांची सिनेमॅटिकची जी क्लिप पाहिजे होती मोनोची ती महत्त्वाची आहे। भावाचा ब्लॉगचा काही त्यांना संबंधच नाही। भावावरती प्रेम नाही तुमचं काय? गाईज लक्ष देऊ नका, गाड्या बघ भाई बघ, मी आहे म्हणून तू वाचतो दरवेळेस काय नाही। आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप सिनेमॅटिक बघायला भेटणार आहेत, तर तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करतो आम्ही की फुल सिनेमॅटिक दाखवायला। आणि आपलं मोबाईल चार्जिंगचा पण थोडा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे आपलं टेक्निकल इश्यू कधी कधी चालू असतात थोडे, तर त्याचा पण आपण मॅनेज करून एवढं गर्दीने शूट करणार आहे। मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे, अक्षित पण नव्हता पहिल्यापासून आणि येऊन जाऊन असायचा। आणि हे साहेब तर इथे लालबागलाच राहतात, तर लालबागच्या राजा कम टू लालबाग। आणि लालबागच्या राजा दर्शन पाहिजे तर आपले वैभव रोकडे साहेब करून देतील, पण त्यांना तुम्ही फोन नका करू जर तुम्हाला मंडपच्या बाहेर दिसेल तर भेटेल दर्शन। फोन नाही उचलत गाईज गणपतीमध्ये, आमचे फोन बंद असतात। तर आता आपण चिंचपोकळीला पोचलोय, चालत आलो आम्ही जाम, कारण की गर्दी पण भरपूर आहे। तुम्हाला तर मागच्या क्लिपमध्ये दिसलं असेल, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। कसा माहोल आहे अक्षित, काय वाटतं? एक नंबर। हां एक नंबर। वैभव माहोल कसा वाटतोय? माहोल गरमच असणार, लालबागमध्ये तुम्ही म्हटल्यावर काय सवाल आहे काय। चला
तर मित्रांनो, आपण ज्याला पाठपूजनचं तुम्ही क्लिप बघितल्या ना, त्याही काढायला एवढं आम्हाला कष्ट करायला लागले ना आतमध्ये. मेन तर तिथे आतमध्ये जायलाच आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. आणि एवढं म्हणजे मॅनेजमेंटच त्यांचं, क्राऊड मॅनेजमेंटच एवढं काही खास पण नव्हता. आणि जे मेन खास आकर्षण त्यांनी जे ठेवलं ते 4 गोष्टी, की जे बिना वादन होतं, एक सिंगर होते वगैरे ना, त्यांची तर आम्हाला बघायला, व्हिडिओ तर लांबचीच गोष्ट आहे, पण बघायलाही त्यांनी आत जायला आम्हाला परमिशन दिली नाही. त्यांचा एकच डायलॉग सगळ्यांचा होता की बाबा आतमध्ये गर्दी जाम आहे, तुम्हाला आत सोडू नाही शकणार. तुम्ही जे खास आकर्षण ठेवता ना, ते जर आम्ही लोक लांबून, आता मी आलो, तुम्हाला माहिती मी कांदिवलीवरून आलो, तर आम्हाला बघायला भेटणार नाही, तर खास आकर्षण ठेवून फायद्याचं काय. तर मला ही डिसअपॉइंटमेंट वाटली. आणि वागणूक पण त्यांची सरळ ठेवली नाही. तर जे आपण गणेश गल्लीच्या पाठपूजनला बघितलं ना, एवढं मॅनेजमेंट चांगलं होतं ना. आता मी खरं लालबागमध्येच उभा आहे, तिथून मी लांब आलो आहे, आजूबाजूला तुम्हाला उभं राहून हा जो रोडचं तुम्हाला वेगळी काय गोष्ट आणि कहाणी सांगायची गरज नाही. ते एवढं थोडं मनात आपल्याला बाप्पासाठी प्रेम आहे, त्यासाठी आम्ही इथे येतो. आणि इकडची जे मॅनेजमेंट जी कमिटी असते ना, ती आपलं मन दुखवते ना, ते आपल्याला वाईट वाटतं. सगळ्यांचंच आहे, तिथे येऊन असणारे सगळे लोक ते सेम बोलवते की बाबा खास आकर्षण बघायला नाही भेटणार. तुम्ही पाया पण पडून देत नव्हते. तुम्ही बघाल तर मी स्वतः पाया पडून लगेच बाहेर आलो. आणि माझ्या भावाने बॅक साईडून जे व्हिडिओ करत होता लांबून, तेवढंच जमलं. तर जसंही हा ब्लॉग झाला असेल, तर तुम्हाला हा ब्लॉगमध्ये जेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला तेवढं आवडलं. आणि थोडी डिसअपॉइंटमेंट आहे माझ्यामध्ये पण. आणि कोणाला काही वाटत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सगळ्या गोष्टी. तर जेवढा हा ब्लॉग झाला असेल तेवढा तुम्ही हा गोड मानून घ्या. आणि जर शक्य झालं, कोण फ्रेंड तिकडे असेल आतमध्ये आणि जर त्यांनी काही क्लिप्स काढून जर पाठवले, तर मी या ब्लॉगमध्ये टाकले असेल, तुम्ही जर बघाल. नसत्या टाकले तर माफी असू द्या. तर हा तुम्ही जो ब्लॉग आहे प्लीज गोड मानून द्या. याच्यापेक्षा आपण चांगला ब्लॉग करायचा प्रयत्न चालूच आहे आपला. आणि तो पण वेगवेगळ्या पाठपूजन सोहळ्याने करू. आणि आता थोडंसं आपल्याला हात झालेला आहे, ते माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कळते. आणि इकडे जे व्हिडिओ काढते वैभव पण तुम्हाला 2 शब्द सांगेल की काय डिसअपॉइंटमेंट, कारण की हा लालबागचा मेन राहणार आहे. आणि आम्ही म्हणजे याला मी फोन केला होता की आम्ही येणार आहे ब्लॉग शूट करायला असं. तर हाच तुम्हाला सांगेल, बाकी सगळं आता नाही. म्हणजे आम्ही आज प्लॅन करून आलेलो की थोडेफार सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओज काढायचे. सिनेमॅटिक व्हिडिओ काय, इथे नॉर्मल व्हिडिओ काढता पण खूप मुश्किलीने आला आहे. मोजून एकच टेक घेतला आम्ही. एका टेकमध्ये परत आम्ही लाईनच इकडे दर्शन, इकडे लाईन बंद आहे, तिकडे लाईन बंद आहे, तिकडून जावा असं करत आम्ही व्हिडिओ काढला आहे. कसं पोचलो आम्ही. सगळ्यांना कॉल लावले, मित्रांना. तुम्हाला माहितीच आहे लालबागची मुलं, आम्ही कॉल तर उचलणार नाही, कोण दिसलेही नाही. तर ट्राय केलं आहे व्हिडिओ काढायचा. पण एक आहे वैभव आपल्याला एका कार्यशाळेत घेऊन जातोय. हा ब्लॉग मी आता एंड करून येणार, लगेच तो ब्लॉग सुरू करणार. आणि हा ब्लॉग पडल्या एक त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कार्यशाळेचा चाबूकवाला ब्लॉग, जो तुमच्या मनाला हा ब्लॉग बघून थोडंसं वाईट वाटलं असेल ना, पण त्या कार्यशाळेच्या ब्लॉगने तुम्हाला त्याचा आनंद द्यायचा. आणि बाप्पाचं दर्शन, जे आपण आता दर्शन म्हणजे आपण कार्यशाळेत जाऊन जशी व्हिडिओ करतो, ते बाप्पाचं मेकिंग कसं आहे, काय वगैरे सुंदर दर्शन द्यायचा मी आता प्रयत्न करणार आहे. आमचा मुद्दा कसा होता की आता मन असं नाराज झालं आहे. तर आता तुम्ही लालबागमध्ये आला म्हटलं, लालबागला गणपतीची कमी नाही. गणपती आता खूप कार्यशाळा आहे. तर आपण का की म्हणजे छोट्या कार्यशाळेत जाणारे छोट्या कार्यशाळा म्हणजे छोटी नाही, तिथे मोजून 500 ते 1000च्या वर गणपतीच्या मूर्त्या आहेत. पण त्या छोट्या मूर्त्या मग जास्तीत जास्त 5 ते 6 फुटामध्ये. आणि त्यानंतर मग मोठी कार्यशाळा म्हणजे विजय खातूची कार्यशाळा, खातूंच्या वगैरे असं खूप कार्यशाळा आहेत आपल्याकडे, गाणं संकुल वगैरे. तर त्याही कार्यशाळा म्हणजे सगळ्या कार्यशाळांचा एकत्र व्हिडिओ काढण्याचा आमचा विचार आहे. आणि म्हणजे खरं छोट्याशा बाप्पांच्या चांगल्या मूर्त्या बघून कसं मनाला थोडं बरं वाटेल. आणि लालबागला आलेल्याचं एक आपल्या मनात हुरूप नाही राहणार की बाबा इथे येऊन आपण काही नाही केलं, तर काही नाही तर काहीतरी सही. तर त्या आपल्या भावाला काही नाही तर काहीतरी सही याला दाखवूया. तर चला डायरेक्ट आता मिळूया कार्यशाळेत. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी लगेच ब्लॉग सुरू करतो. हा ब्लॉग तुम्हाला जेवढा केला तर गोड मानून घ्या. आणि आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जेवढा आम्ही दाखवण्यापर्यंत कसं झाला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच नवीन व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या समोर प्रदर्शित करतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.